हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर अशी ड्रेसची कटिंग स्टिचिंग सांगितलेलं आहे. मी कटिंगचा व्हिडिओ हा आधीचा आहे, तुम्ही बघितला नसला तर नक्की जाऊन बघा. बोटनेकची कुर्ती आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग सांगितलेलं आहे, खूप सोपी पद्धतमध्ये. तर नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथं मी गळ्याची फिनिशिंग कशा पद्धतीने करते बघा. मेन फॅब्रिकचं सवचं बाजूला ठेवून घेतलंय मी, त्याच्यावर अस्तरचं कापड टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने स्टिच करून घेते इथं. आणि आता इथं कटिंग करून घेते गळ्याची आणि पलटून घेते मी. हवे असले तर तुम्ही इथं पाइपिंगसुद्धा बनवून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर अशा पद्धतीने कटिंग करून घेते, नॉच मारून घेते, त्याच्यानंतर पलटून घेते मी. खूप सुंदर असं गळा तयार होईल. कोणत्याही आकारचा गळा इथं तुम्ही अशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून घेऊ शकता. खूप सोप्या पद्धतीने शोल्डर किती घ्यायचं, आर्महोल किती घ्यायचं म्हणून मी सांगितलेलं आहे. ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसला तर नक्की जाऊन पहा. आणि आता इथं पलटून घेतलं आणि ह्याच्यावर दाबटीप मारून घेते. तर नवीनच व्हिडिओ बघत असला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळतील. तर अशा पद्धतीने मी इथं राऊंड गळा तयार केलेला आहे. बोटनेकमध्ये आहे. 8 इंचा गळा रुंदी आहे, 4.25 इंच घेतलं होतं मी. इथं रडी येता 8 इंचा रुंदीला होईल. लांबीला मी 4.5 इंच ठेवले. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही 5, 5.5, 6पर्यंत ठेवून घेऊ शकता. तर मला कस्टमरांनी किती सांगितलं आहे तेवढंच रेडी केलेलं आहे मी. आता गळा पलटून झाल्यावर इथं मी अस्तर चिटकून घेते. राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे. माझ्याप्रमाणे जर तुम्ही स्टिचिंग कटिंग केला तर लवकर परफेक्ट टेलर होशील. तर चला, इथं पुढचा भाग इथं रेडी झालेला आहे अटॅच करून अस्तर. तर त्याचप्रमाणे मागचा गळा पण इथं अटॅच करून घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता इथं. आता शोल्डर अटॅच करून घेणार आहे मी. आता मी इथं शोल्डर अटॅच करून घेणार आहे. एक सवचं ठेवलं आहे, एक उलटा टाकते ह्याच्यावर आणि इथं शोल्डर अटॅच करून घेते आणि त्याच्यानंतर ओव्हरलॉकसुद्धा बनवून घेते. तर अशा पद्धतीने थोडंसं वर खाली झालेलं आहे, इथं कटिंग करून सरळ करून घेते. नाही, शोल्डर उत्तर कट करायचं राहिलं होतं ते कट करून घेतलं मी इथं. आता शोल्डर उत्तर कटिंग झाल्यावर मी शोल्डर पकडला आणि ओव्हरलॉक बनवून घेतलं. आता स्लीव्जची फुगाबाही आहे, म्हणजे पफ स्लीव्ज आहे. तर पफ स्लीव्जला मी खालच्याकडनं फोल्ड करून शिवते. अस्तर जोडली नाही मी ह्याच्यामध्ये. कस्टमराने अस्तर नको म्हणून सांगितलं आहे, त्यामुळं मी इथं अस्तर लावलं नाही. तर इथं नॉच दिलेला आहे, तिथून मी सुरुवात करते चुन्या करायला. तुम्ही बघू शकता खूप बारीक बारीक करायचं आणि अपोजिट बाजू करायला लागले मी. इथं तुम्ही बघू शकता मध्यभागापर्यंत तिकडच्या बाजूला मिऱ्या करून घेते. त्याच्यानंतर मी इकडच्या बाजूला पलटून अशा पद्धतीने मी इथं मिऱ्या बनवून घेते. खूप सुंदर असं पफ स्लीव्ज रेडी होतो. तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आणि तुम्ही जर नवीनच व्हिडिओ पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचतील. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ हवे असले तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता. ब्लाऊजची कटिंग किंवा ड्रेसची कटिंग कोणत्याही मापाची पाहिजे असली तर तुम्ही इथं मला कमेंट करा. नक्की तुमच्या कमेंट प्रकारेनेच मी व्हिडिओ बनवून अपलोड करीन. तर इथं समोरच्या मुंड्याचं आकार दिलं नव्हतं, बाही कटिंग करून घेतलं नव्हतं, ते इथं कटिंग करून घेतलं मी. आता इथं जोडून घेते बाही दोन्हीसुद्धा. इथं मी पफ स्लीव्ज रेडी करून घेतलेला आहे. आता आपल्याला किती शोल्डर पाहिजे तेवढं शोल्डर पट्टी ठेवून घ्यायचं, मार्क करून घेऊन त्या मार्कावरच इथं
बाही जोडायची। खूप सुंदर अशी बाही रेडी होते आणि हा ड्रेस कस्टमरला खूप आवडला, घालून बघून त्यांनी नेलं पण खूप म्हणजे खूप आवडला त्यांना। बाहीची डिझाइन पण खूप आवडली। त्याच्यानंतर इथं स्लीव्ज जोडून घेऊन झाल्यानंतर इथं फिटिंगची मार्किंग करून घेते। तर इथून इथं 34 साईजचा ड्रेस आहे ह्यो, त्यामुळे दुसरा भाग 17 इंच येतो आणि कंबर किती आहे तेवढी टाकून घ्यायचं आणि हिप गेअर किती आहे तेवढं टाकून घेतलं, मार्क करून घेतलं आणि दंडगेर किती आहे बघून इथं मार्क करून घेते। अशा पद्धतीने दंडगेरचा मार्क करून घेते आणि इथं अशा पद्धतीने टिप मारून घेते। दोन्ही बाजूला पण अशा पद्धतीने मार्क करून घेतलं आणि आता इथं फिटिंग करून घेते मी। मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरूनच मी इथं फिटिंग टाकून घेते। तुम्ही बघू शकता इथं खडूचा मार्क आहे त्याच्यावरूनच मी इथं टिपा मारून घेते। तर इथून खाली आपल्याला कट घेर रेडी करायचा आहे। तिथून बघा आता आपल्याला 2 इंच त्या शिलावरनं आणायचं आहे इथून। त्याच्यानंतर इकडून वेगळं टिपा मारून घेतलं। आता फिटिंग दोन्ही बाजूची पण झालेली आहे आणि ओव्हरलॉक सुद्धा बनवून घेतलेला आहे। इथं तुम्ही बघू शकता 4 टिपा इथं एकावर एकच आलेले आहे, ती वर जाऊन मी खाली बाजूबाजूला केलेले आहे। तर आता कटघेर बनवायचं दाखवते। खूप सोपी पद्धत आहे कटघेर सुद्धा बनवायची माझी। तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून कळवा। तर इथं फोल्ड करून घेतलंय 2 वेळा, अर्धा इंच 2 वेळा इथं फोल्ड करून घेतलं। 1 इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं फोल्डसाठी, ते इथं जाईल। तर अशा पद्धतीने कुठवर आहे आपलं कटची उंची तिथवर मी अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेते। खूप सोपी पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका। त्याचबरोबर नवीनच व्हिडिओ पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका। आता सुई आतच ठेवलं मी आणि पलटून घेतलं इकडच्या बाजूला। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं चौकन कट घेर इथं रेडी होईल। पूर्ण झाल्यावर इथं दाखवून देते तुम्हाला कसं कट आलेला आहे म्हणून। सविस्तर माहितीसोबत स्टेप बाय स्टेप पूर्णपणे समजेल अशा पद्धतीने मी व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करा। तर इथं पूर्ण कटघेर रेडी झालेला आहे। इथं तुम्ही बघू शकता, दाखवते मी किती सुंदर आलेला आहे। इथं तुम्ही बघू शकता एक सुद्धा चून नाही, काय नाही, परफेक्ट कटघेर झालेला आहे। तर तुम्हाला अजून एक टिप हवी असले तर तुम्ही मारून घेऊ शकता, पण मी सिंगलच ठेवले। तर दुसऱ्या बाजूची पण मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं। आता इथं उंची रेडी बघते मी, खालीवर झालेल्यावर इथं टिप मारून घ्यायचं, कटिंग करून घ्यायचं असतं। इथं तुम्ही बघू शकता हा सुद्धा कटघेर किती छान आलेला आहे म्हणून। तर चला इथं उंची परफेक्ट आलेली आहे, तर मी एकदा असा फोल्ड करून स्टिच करून घेते। खालीवर आहे इथं कपडा सरळ करून घेतला आणि इथं 2 वेळा अशा पद्धतीने दुमडून इथं स्टिच करून घेते। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यावर फोनवर मिळून जातील। तर अशा पद्धतीने पूर्ण टॉप रेडी झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं रेडी झालेला आहे। फिटिंगला तर परफेक्ट बसलेला आहे। 34 साईजचा आहे। ह्याचा कटिंगचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे ह्याच्या अगोदरचा, बघितलं नाही तर नक्की जाऊन बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।